अहिल्यानगर शहरामध्ये आम्ही आपले रेशन कार्ड संदर्भात आपले भोलटे मॅडम पुरवठा विभागाचे यांच्याकडे आम्ही आंदोलन केलं। तर या आंदोलनामध्ये आमचे युवा सेनेचे आनंद भाऊ राठोड आणि तसेच शिवसेनेचे आमचे सुनील भोसले हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। तर आम्ही आंदोलन करत असताना तिथलच्या नागरिकांची आम्ही भेट घेतली। नागरिकांना तिथं भेटल्यानंतर कळालं कोणाला 4 महिने, कोणाला 6 महिने, कोणाला वर्ष झालं का तिकडे रेशन कार्डच देण्यात आलेलं नाही आणि सारखं त्यांना चक्रा मारायला लावून, हेलपाटे मारायला लावून लोक पूर्ण त्रस्त झालेले होते। तर लोकांना आम्ही भेटून तिकडं विचारणा केली आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन तात्विक स्वरूपात छेडले गेले होतं। तर त्या ठिकाणी आम्ही सर्व भोलटे मॅडम असन, पदाधिकारी असन, या सर्वांना आम्ही रिक्वेस्ट केली का लवकरात लवकर आमच्या सर्व लोकांचं रेशन कार्डाचा प्रश्न मार्गी लावा। कोणाचं तिकडं पत्ता चेंजचं होतं, कोणाचं तिकडं नाव बदलाचं होतं, कोणाचं रेशन कार्डचं दुबार रेशन कार्ड करायचं होतं। त्या ठिकाणी कुठल्याही याला रिस्पॉन्स मिळत नव्हता। ते फक्त एकच कारण सांगायचे का आमचं सर्व्हर डाऊन आहे आणि वरतून ऑनलाईन प्रक्रिया बंद आहे आणि ऑनलाईन शिवाय तुम्हाला रेशन कुठंही मिळणार नाही किंवा ऑनलाईन आम्हाला काही कागदपत्र बनवून देता येणार नाही। तर त्या ठिकाणी आम्ही सर्वजणांनी उबाटा सेनेकडनं आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी मॅडमने आम्हाला आश्वस्त केलं का 1 आठवड्याने आम्ही सर्व वरती कळवून त्या ठिकाणी आम्ही मार्ग काढू। जय हिंद, जय महाराष्ट्र। झाले चक्रा मारितो आता या 8 दिवसांनी, आता 15 दिवसांनी असं सांगतात। आता तर महिन्यांनीच सांगितलंय रेशन कार्ड नाही मिळालं, रेशन कार्डच नाही मिळालं अजून।